वधाची बातमी ऐकल्यापासून औरंगजेब बादशहा कमालीचा अस्वस्थ झाला होता. शिवाजी महाराजांची त्याला भीती वाटू लागली. म्हणून शिवबाचा बंदोबस्त करण्यासाठी औरंगजेबानं आपल्या मामाला शाहिस्ते खानाला बोलावलं. तो त्याला म्हणाला, काय वाटेल ते कर, पण शिवाजीचा पराभव झालाच पाहिजे. तू मागशील तेवढं सैन्य मी तुला देतो, पण मला शिवाजीचा पराभव हवा. एक लक्षात ठेव, जर का तुला हे जमलं नाही तर मला तोंड दाखवायला सुद्धा येऊ नकोस. शाहिस्ते खान निघाला. आपल्या बरोबर औरंगजेबाची सुसज्ज फौज घेऊन निघाला. हजारो हत्ती, घोडे, दारुगोळ्याचे छकडे, तोफा, शस्त्रास्त्र जे जे बरोबर घेणं शक्य होतं तेवढं साहित्य घेऊन तो निघाला. त्याची फौज सागरासारखी अफाट होती. अजस्त्र लोंढ्यासारखा तो स्वराज्यावर चाल करून आला. शाहिस्ते खानाला पक्की खात्री होती, डोंगरी किल्ल्यांची झुंज देणे आपल्याला परवडणार नाही आणि जमणार तर त्याहूनही नाही. शिवाजीशी लढाई करायची तर ती मैदानात, म्हणजे त्याला कुठेच लपता येणार नाही आणि आपलं काम सत्य होईल. म्हणून खान आला तो थेट पुण्यातील शिवाजीच्या लाल महालात. तिथेच त्यानं आपला तळ ठोकला. खानाच्या अफाट सैन्यापुढे महाराजांच्या सैन्याचं काहीच झाले ना. त्यांना मनाप्रमाणे संचार सुद्धा करता येईना. खान नागासारखा महालात बसला होता. शिवाजी महाराजांना मोठा प्रश्न पडला, या खानाला पुण्यातून कसं हुसकावून लावायचं, कारण समोरासमोर लढणं तर केवळ अशक्यच होतं. ते विचार करू लागले. अचानक एक धाडसी विचार डोक्यात आला. महाराज ताबडतोब मासाहेबांजवळ गेले. मासाहेबांनी त्यांची योजना शांतपणे ऐकली. त्या शिवबाला म्हणाल्या, शिवबा, अरे शिवबा, तुझी योजना, पण बेत फसला तर प्राणाला धोका आहे रे शिवबा. महाराज म्हणाले, मासाहेब, तुमची आणि भवानी मातेचे आशीर्वाद आमच्या पाठीशी असताना आम्हाला कसलाही धोका नाही. आम्ही काळालाही भीत नाही. म्हणूनच आपल्याकडे परवानगी मागायला आलो. आऊंनी आशीर्वाद दिला. इकडे शाहिस्ते खानानं पुण्याचा बंदोबस्त चांगलाच वाढवला होता. वेशीच्या आत येणाऱ्या आणि जाणाऱ्याची कसून चौकशी होत होती. महाराजांनी आपल्या एका मावळ्याला लग्नाची वरात मिळवीत आणण्याची परवानगी मागण्याकरिता शाहिस्ते खानाच्या अधिकाऱ्याकडे पाठवलं. त्यानं परवानगी दिली. महाराजांच्या पुढचा मोठा अडसर दूर झाला. संध्याकाळ झाली. लग्नाची वरात ठरल्याप्रमाणे वेशीपाशी आली. नवरा मुलगा घोड्यावर बसला होता. त्याचा चेहरा फुलांच्या माळांनी झाकलेला होता. समोर सनई, चौघडे, वाजंत्री वाजत होती. वरातीच्या मागे चालणाऱ्या मित्रमंडळी महाराज आणि त्यांचे मावळे बेमालूमपणे मिसळले होते. वरातीच्या मागे चालणाऱ्या मित्रमंडळीत महाराज आणि त्यांचे मावळे बेमालूमपणे मिसळले होते. प्रत्येकानं वेषांतर केलं होतं, म्हणूनच ओळखू येत नव्हते. वाजत गाजत वरात लाल महालाजवळ आली. नवऱ्या मुलाची दृष्ट काढण्यात आली. उंबऱ्याचं माप ओलांडून नवरी मुलगी वाड्यात आली. वरातीतले लोक पांगले. अंधाऱ्या वाड्यात नवऱ्या मुलींनी आपला वेश फेकून दिला. आत एक मावळा होता. वरातीतल्या मावळ्यांनी देखील आपापल्या तलवारी बाहेर काढल्या. सर्वांना एकत्र जमवून महाराजांनी हलक्या आवाजात सूचना केल्या. महाराजांना लाल महालाची खडा न खडा माहिती होतीच. अहो, सगळं बालपणच तिथं गेलं होतं ना. महाराजांनी खिडकीतून स्वयंपाकघरात प्रवेश केला. तिथे आचारी दुसऱ्या दिवसाच्या स्वयंपाकाची तयारी करीत होते. महाराज दिसताच ते गोंधळले. त्यांना आरडाओरडा करण्याचा वेळ न देता त्यांची गठडी वळण्यात आली. तिथून सर्वजण खानाच्या शय्यागृहात शिरले. खान आपल्या खोलीत घोरत पडला होता. आपल्या खोलीत प्रत्यक्ष का उभा आहे याची त्या बिचाऱ्याला कल्पना सुद्धा नव्हती. एवढ्यात खाली आरडाओरडा सुरू झाला. खानाची झोप मोड झाली. काय झालं, कसला दंगा सुरू आहे हे बघण्यासाठी खानानं खिडकीतून खाली पाहिलं. वाड्याच्या चौकात त्याला मावळे दिसले. शिवाजीच्या भावांना बघताच त्याला काही सुचेना. या अल्ला, या अल्ला असा आरडाओरडा करायला लागला. इतक्यात तलवार उगारलेले महाराज आत शिरले. महाराज दिसताच आपला जीव वाचवण्यासाठी खानानं खिडकीतून पळून जाण्याचा प्रयत्न केला. इतक्यात महाराजांनी घाव घातला. खाडकन घाव खानाच्या उजव्या हातावर बसला. खानाच्या हाताची बोटं तुटली. जीव वाचवण्यासाठी खान पळाला. तो थेट जनानखान्यात गुरखा घालून लपून बसला. गुरख्यातून आवाज आला, हम पर रहम कीजिए, हम पर रहम कीजिए. महाराजांनी विचारलं, कौन है? जी, मैं खान साहब की बड़ी बेगम. गुरख्यातून आवाज आला.
महाराज जागच्या जागी थांबले, कारण आवाज तर मर्दानी वाटत होता. महाराजांनी नीट समोर पाहिलं तर बेगमांच्या घोट्यात शाहिस्ते खान थरथरत उभा होता. काही केल्या त्याचा थरथरत थांबेना. महाराजांनी करड्या स्वरात त्याला ठणकावलं, शिवाजी शिवाजी म्हणतात तू मीच. आज तुझ्यावर दया करतोय. पुन्हा गाठ पडली तर छाटून टाकीन. जीव प्यारा असेल तर पुणे सोडून निघून जा. आत्ताच्या आत्ता निघून जा. खान आपला जीव वाचून पळून गेला. महाराज आणि त्यांचे माऊळ सिंहगडाकडे पसार झाले. खानाचं सैन्य त्यांच्या मागे पाठलाग करू लागलं. इतक्यात खानाच्या सैन्याला दिवे घाटात मशालींचा उजेड दिसला. खानाच्या सैन्याला वाटलं शिवाजी इथून पळून जातो आहे. खानाचं सैन्य दिवे घाटात पोहोचलं. तिथे त्यांना बैल दिसले. खानाचं सैन्य चांगलंच फसलं होतं हे त्यांच्या लक्षात येईस्तोवर महाराज सुखरूप सिंहगडावर पोहोचले सुद्धा होते. तर असे आपले निधड्या छातीचे अदम्य साहस असलेले चाणक्य आणि तल्लख बुद्धिमत्तेचे धनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पायाची तर सोडा, पायाखालच्या धुळीचीही आपण बरोबरी करू शकणार नाही. पण तरीही आपण त्यांच्यातील एक जरी गुण अंगीकारू शकलो तर ती आजच्या दिवशी त्यांना खरी आदरांजली ठरेल. जगदंब जगदंब जगदंब. मी ज्ञानदा सारंग व्यास मी विनंती करत माझ्यावर शिवाजी जय जय.